हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी निशा खोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे. त्याच्यावर जाऊन क्लिक करा, तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज भेटतील. तर मैत्रिणींनो, सध्या थंडी आहे की नाही जास्त? तुमच्याकडे पण असेल थंडी. तर थंडीसाठी आपण काहीतरी वेगळं करूया थोडंसं, म्हणून म्हटलं आपण चण्याचा रस्सा करूया, आमटी करूया. छान असा झणझणीत तिखट, एकदम झणझणीत असा, थंडीमध्ये आपल्याला पचेल. किती थंडीमध्ये तुम्ही स्पायसी खाल्लं तरी आपल्याला पचून जातं. म्हणून म्हटलं थंडी आहे तर घरातल्या सगळ्यांसाठी आपण चणे, हे बघा लाल चणे आहेत ना, हे बघा ह्या लाल चण्याची मी आमटी बनवते आहे. एकदम भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत छान लागते. जरा घट्ट केली तर भाकरीसोबत आपण खाऊ शकतो, पण मी आता बनवणार आहे आमटी, कारण घरात थोडी कोणाकोणाला हवी होती म्हणून म्हटलं करूया. तर आता हे बघा लाल चणे घेतले आहेत मी हे लाल चणे आहेत ना, ते रात्री भिजत घाला तुम्ही. रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर भिजत घाला. किमान 5 ते 6 तास तरी भिजायला पाहिजे. तर मी हे भिजत घालताना तुम्हाला नाही दाखवले, पण भिजत घालायचे, स्वच्छ धुवून एकदा धुवायचे आणि पाण्यात भिजत ठेवायचे. आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्हाला करायचं आहे तेव्हा तुम्ही कुकरला लावून घ्यायचे. तर हे बघा मी कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. 2 किंवा 3 शिट्ट्या केल्या तरी छान असे एकदम नरम उकडून जातात ते. मी तुम्हाला दाखवते किती उकडले आहेत ते. हे बघा छान असे उकडले. तर हे आता आपण चणे काय करूया, आपण वाटण भाजून घेऊया. हे उभा चिरलेला कांदा, एक कांदा घेतलाय छोटा, हे सुकं खोबरं आणि हे आहे ओलं खोबरं. आणि हे मी खोबरं घेतलं आहे ते मी सिमला मिरची फ्राय करणार आहे त्याच्यासाठी. फक्त 2-4 सिमला मिरची मी फ्राय करणार, त्याच्यासाठी मी ओलं खोबरं घेतलं आहे. म्हणजे फ्राय म्हणजे भरणार आहे मी ओलं खोबरं. थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं काहीतरी तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मिरचीमध्ये मी तिखट टाकत नाही. त्या तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता. फक्त मी हळद, मीठ असेल तर धना पावडर, जिरा पावडर असं टाकायचं. छान अशी तव्यावर सॅलो फ्राय करून घ्यायची. तर मी आता हे सगळं भाजून घेते. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला खडा मसाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी गरम मसाल्याची पेस्ट करून ठेवली आहे ती वापरणार आहे. तुम्हाला आलं, लसूण, खडा मसाला थोडा थोडा घालायचा आणि चण्याची छान अशी ना झणझणीत आमटी बनवायची. तर मी आता हे सगळं भाजून घेते आणि भेटते तुम्हाला. हे बघा चांगलं खरपूस असं भाजून घेतलं आहे. आता मी फोडणीची तयारी करते आणि भेटते तुम्हाला. बघा असं भाजून घ्या, आमटीला चव चांगली येते, कलर पण चांगला येतो. हे बघा तेल आता चांगलं तापत आलं आहे. 3 पळ्या मी तेल टाकून घेतलं. तुमच्याकडे जशी करायची असेल तसं तुम्ही तेल टाका. आणि आमटी छान अशी आपण आज बनवूया, दाखवते मी तुम्हाला. हा बघा कांदा, आणि कढीपत्ता टाकायचा फोडणीला. आणि आता आपण मसाले सगळे एकत्र करून घ्यायचे. हे बघा आता कांदा चांगला असा लाल परतून घ्यायचा फोडणीचा. आणि आता हा मी 3 चमचे मसाला घेतलाय, छोटे चमचे आहेत माझ्याकडे म्हणून 3 चमचे घेतलाय. बघा असा चांगला मिक्स करायचा, तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा. आणि हे आपले उकडलेले चणे आहेत ना, उकडलेले चणे ते आपण आतमध्ये ओतून घ्यायचं पाणी. हे बघा असं ओतून घ्यायचं. आणि हे मी चणे थोडे ठेवले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते कशासाठी ठेवले आहेत ते. आमटीमध्ये थोडे चणे टाकून घ्यायचे, असे चमच्याने जेवढे पाहिजे तेवढे टाकून घ्यायचे. आणि हे थोडेसे एवढे ठेवायचे. का ठेवायचे सांगते तुम्हाला. जेव्हा आपण रस्सा बनवतो ना, थंडी सर्दी वगैरे झाली की, तर कुळीदाची आमटी असो किंवा वाटाणे ही चण्याची आमटी असो, चण्याचा किंवा कुळीदाचा रस्सा, जे कोणी नॉनव्हेज खात नाही किंवा व्हेज खातात त्यांना सुद्धा थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर सर्दी वगैरे झाली तर आपल्याला हा रस्सा एकदम गुणकारी असतो. म्हणून
काय करायचं, हे चणे आहेत ना थोडे मिक्सरला किंवा पाट्यावर, आपण अगोदर पाट्यावर वाटत होतो पण आता मिक्सरला म्हणून जाडसर असं वाटून घ्यायचं. तर आता हे मी मिक्सरला एवढे ठेवले आहेत ना चणे, ते जाडसर वाटून घ्यायचे. तुम्ही म्हणाल की काय हे पेटीसारखं, पण पेटीसारखं असं नाही आहे, ह्यानेच तर टेस्ट चव चांगली येते आणि सर्दीसाठी आपल्याला खूप चांगलं पडतं हे मग खाल्ल्यानंतर. म्हणून मी आता मिक्सरला लावून घेते. आता ह्याच्यामध्ये टाकते मी थोडीशी हळद, कारण हळद टाकल्याशिवाय कलर चांगला येत नाही, चव पण चांगली लागत नाही, म्हणून थोडीशी हळद टाकून घेते. हे बघा, हे बघा, हे असं जाडसर असं वाटून घ्यायचं. हे बघा, असं उबडधोबड वाटून घ्यायचं. आणि आता आमटीला आपल्या उकळी आली आहे, आत्ताच हे टाकून घ्यायचं आणि हे चांगलं पाणी उकळवायचं हे टाकून, आणि नंतर मग कांदा खोबऱ्याचं वाटण लावायचं. हे बघा, ह्याला आता चांगली उकळी आली आहे. आता मी ही गरम मसाल्याची पेस्ट आहे ना ती टाकून घेते. हे बघा, चांगला गरम मसाला जरा लावायचा, तिखट व्हायला पाहिजे म्हणून. आणि सोबतच लगेच काय करायचं, मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं, जसं तुम्ही करणार आहे ना आमटी तसं. मी आता हे 2 चमचे, बघा हा माझा एवढा चमचा आहे माझ्याकडे, 2 सव्वा 2 चमचे असे मीठ टाकून घेते मी. आणि आता ह्याला जराशी एक उकळी आली ना की लगेच आपण वाटण टाकून घ्यायचं. ही बघा, आता मी वाटण वगैरे लावून घेतलं आणि ही बघा अशी चांगली जाडसर, पातळ, जाड जास्त नाही पातळ पण नाही, अशी आमटी आपली तयार झाली आहे. आणि याचा रस्सा जर आणि तुम्हाला सर्दी कोणाला असेल घरात द्यायची असेल आमटी ही, तर काय करायचं, वरून थोडं तूप टाकायचं आणि प्यायला द्यायची थोडीशी. छान असं डॉक्टरचं औषध घ्यायची पण गरज नाही, एवढा हा रस्सा थंडीमध्ये तर एक नंबर लागतो हा सर्दीवर उपाय हा. तर मी तुम्हाला आता सांगते, ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की एक बघताच लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि जर कोण नवीन असाल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका. आणि साईड बाय साईड हे बघा, मी शिमला मिरची फ्राय करून घेते. तर आवडलं तर नक्की लाईक करा. हां, मी परत सांगते, भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.